देशातल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक शिक्षणाची सध्याची स्थिती समोर आणणारा असर हा अहवाल प्रथम या स्वयंसेवी संस्थेने नुकताच जाहीर करण्यात आला। या अहवालातून समोर आलेल्या बाबी अस्वस्थ करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत। प्रथम या स्वयंसेवी संस्थेकडून देशातल्या प्राथमिक शिक्षणाच्या सद्यस्थितीबाबतचा असर हा वार्षिक अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर एम पल्लम राजू यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे। देशातली ग्रामीण भागातली मुलं शाळेत जातात का? त्यांना मातृभाषेचं सोपं वाचन करता येतं का? तसंच सोपी गणितं सोडवता येतात का? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं या अहवालात सापडली आहेत। राज्यातल्या 33 ग्रामीण जिल्ह्यात 967 गावातल्या 3 ते 16 वयोगटातल्या 27,834 मुलांपर्यंत प्रथम ही संस्था संशोधनासाठी पोहोचली। शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांच्या तरतुदींनुसार शाळेत उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचा आढावाही या अहवालात देण्यात आला आहे। देशाच्या तुलनेत राज्यातल्या शिक्षणाची परिस्थिती थोडीशी का होईना पण बरी असल्याचं स्पष्ट झालंय। या अहवालानुसार राज्यात पटनोंदणीची एकूण टक्केवारी उत्तम आहे। 2008 सालापासून 6 ते 14 वयोगटातल्या मुलांची पटनोंदणी 98.5% नोंदवण्यात आली। मुलांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा आपण खूपच मोठी बाजी मारली आहे। आपण असं म्हणतोय की साधारण 73% मुलं भारतामध्ये शाळेमध्ये उपस्थित होती। ज्या दिवशी आपले सर्वेक्षण शाळेमध्ये गेले त्या दिवशीची उपस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये मात्र ती 90%च्या वर आहे। खासगी शाळांमधून प्रवेश घेणाऱ्या 6 ते 14 वयोगटातल्या मुलांचं प्रमाण वाढलं आहे। 2006 सालापासून राज्यात हे प्रमाण जवळजवळ दुप्पट झालंय। शिक्षकांची उपस्थिती देखील मोठी दिसून आली आहे। शाळांच्या पाहणीच्या दिवशी 92.3% शिक्षक शाळेत उपस्थित होते असं या संशोधनातून स्पष्ट झालं। शाळेत पटसंख्या जरी उत्तम असली तरी मागच्या काही वर्षापासून मूलभूत वाचन स्तरात घसरण झाली आहे। जिल्हा परिषद आणि खासगी शाळेतल्या मुलांचा खालावलेला वाचन स्तर हे एक चिंतेचं कारण आहे। इयत्ता तिसरीच्या 40.7% विद्यार्थ्यांना पहिलीतल्या मुलांना वाचता आला पाहिजे अशा परिच्छेदाचं वाचन करता आलेलं नाही। गणित स्तराचीही अधोगती झालेली दिसते। उदाहरण द्यायचं झालं तर 2010 साली इयत्ता तिसरीतल्या 52.2% मुलांना वजाबाकीची गणितं सोडवता आली नव्हती। यंदा या प्रमाणात वाढ होऊन ते 76% झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय। सोपे इंग्रजी शब्द आणि वाक्य वाचता येणाऱ्या मुलांच्या प्रमाणातही 2009 सालापासून सतत घसरण होत आहे। या सर्वेक्षणादरम्यान राज्यातल्या सुमारे 823 जिल्हा परिषद शाळांची पाहणी करण्यात आली। राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्याचं विद्यार्थी शिक्षक हे गुणोत्तर कितीतरी जास्त असल्याचं या अहवालातून समजतं। देशातलं हे गुणोत्तर 42.8% आहे तर राज्यात 63.2%। शाळांमधल्या मूलभूत सोयी सुविधा सुधारण्याची गरजही या अहवालातून स्पष्ट झाली आहे। या अहवालानुसार देशाच्या तुलनेत राज्याची शैक्षणिक स्थिती थोडी का होईना पण बरी असली तरी मूलभूत शैक्षणिक स्तर सुधारले गेले नाही तर भारताचा सर्वांगीण विकास होणं कठीण होईल। ग्रामीण भागातल्या शैक्षणिक स्थितीवर अधिक प्रकाश टाकणाऱ्या असर अहवालाविषयी चर्चा करण्यासाठी प्रथम या संस्थेच्या प्रशिक्षण विभागाच्या संचालिका उषा राणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। आपल्या प्रथम या संस्थेने हा जो ग्रामीण शाळेतल्या प्राथमिक शिक्षणाबद्दलचा जो अहवाल आता सर्वेक्षण केलं तर त्याचा मूळ उद्देश काय होता? 2-3 उद्देश आहेत त्याच्या मागचे। ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असं असरचा हे आहे, पूर्ण फुल फॉर्म आहे। याच्यामध्ये एक असं आहे की आपण 2001-2 मध्ये सर्व शिक्षा अभियान हा भारत शासनाचा बहुचर्चित कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचं उद्दिष्ट असं होतं की मुलांना शाळेत म्हणजे पटनोंदणी करणं, सोयी सुविधा उपलब्ध करणं आणि गुणवत्ता वाढवणं अशा प्रकारची उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्याच्यासाठी 2% अधिभार प्रत्येक नागरिकाकडनं घ्यायचं ठरलं। त्यात कर देणारा किंवा कर न देणारा म्हणजे सामान्यातला सामान्य नागरिक सुद्धा ज्याचा हातावर पोट आहे असा नागरिक सुद्धा हे 2% अधिभार देतो। तर त्या पैशांचा योग्य विनियोग होतो का आणि नागरिक म्हणून आपण पाहावं का याच्यासाठी हा सर्वेक्षण सुरू झालं। बरं, पण मग हा जे सर्वेक्षण केलं त्याची व्याप्ती काय होती आणि त्याचे निकष काय, निकषांवर आपण हा सर्वेक्षण केलं? म्हणजे
त्याची देशभरात व्याप्ती आहे. आपल्याकडे एकूण 578 जिल्हे आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 568 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केलं जातं आणि ते रँडमाइज्ड पद्धतीने केलं जातं. त्यामुळे त्याच्या रँडमायझेशनसाठी जी पद्धत आपण वापरतो त्यात अत्यंत विश्वासार्हता आहे असं ठिकठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला इथे माहीत आहे. तर जसं शीतावरून भाताची परीक्षा त्या पद्धतीने हे रँडमायझेशन होतं, पण नॅशनल सॅम्पल सर्वेचा जो डेटा असतो त्याच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट साईज या डेटाची असते आणि त्याच्यामुळे हा डेटा जो आहे हा विश्वासार्ह मानला जावा अशा पद्धतीचे जवळजवळ मला वाटतं निवेदनं गेलेली आहेत सगळीकडे. कारण भारत सरकार नियोजन मंडळ, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया यांनी सुद्धा हा सर्वे ग्राह्य धरलेला आहे. पण मग हे सर्वेक्षण करत असताना म्हणजे ग्रामीण भागावरच लक्ष का केंद्रित केलेलं आहे आणि त्यातल्याच प्राथमिक शाळा का निवडल्या गेल्या? त्याचं एक कारण असं की शहरी भागांमध्ये म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपालिका याच्यामध्ये हे झालं नाही. त्याचं कारण असं आहे की अनधिकृत बांधकामं किंवा अनधिकृत वस्त्या येणं त्याच्यामुळे रँडमायझेशनला प्रॉब्लेम होतो आणि ते करणं थोडंसं अवघड होतं. आम्ही हा प्रयोग करून पाहिला होता 2006 मध्ये, पण तो विश्वासार्ह डेटा आहे किंवा ग्राह्य धरता येईल असा मिळाला नाही. ग्रामीण भागामध्ये आता हे सर्वेमध्ये असं करतो आम्ही की जनगणनेचा डेटा याच्यात घेतला जातो आणि एकूण आपली जी लोकसंख्या आहे त्यातून गावाची रचना तशी तितकी बदलत नाही. त्यामुळे मग एका जिल्ह्यामधली 30 गावं आणि 30 गावातलं प्रत्येकी 20 घरं अशा पद्धतीने आपण घराघरात जाऊन हे सर्वेक्षण करतो. बरं. पण मग या सर्वेक्षणातून कुठल्या बाबी तुमच्या लक्षात आल्या किंवा निदर्शनास आल्या? म्हणजे समाधानाच्या ज्या बाबी आहेत त्या पहिल्यांदा सांगते. एक म्हणजे देश म्हणून आणि राज्य म्हणून आपण पटनोंदणीत खूप मोठी बाजी मारली आहे. म्हणजे 98.5% मुलं आपण शाळेमध्ये घातली आहेत महाराष्ट्र शासनाने. त्याच्यानंतर मुलांची आणि शिक्षकांचं जे गुणोत्तर आहे ते 1:30 हे जे आपण कायद्यान्वये योग्य आहे, ठरवलं गेलेलं आहे त्याप्रमाणे योग्य आहे. शिक्षकांची उपस्थिती 90% आढळली महाराष्ट्रात. विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा 90% आढळली. शाळा बांधल्या गेल्या आहेत आणि असरच्या व्यतिरिक्तचा एक डेटा असं सांगतो की जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्राथमिक शाळा आपल्याकडे महाराष्ट्रात सर्व दूर आहेत. त्यामुळे ती समाधानाची गोष्ट आहे. पण हे सगळं इनपुट्स आहेत. म्हणजे या पद्धतीचं जो आपण तरतुदी केलेल्या आहेत, सुविधा उपलब्ध करून देणे किंवा पटनोंदणी करणे याचा अर्थ मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं का असा एक आहे. आणि तिथे मात्र आपण फार वाईट स्थितीत आहोत. अशी कुठली स्थिती म्हणजे नक्की काय बाबी तुमच्या निदर्शनाला आल्या? त्यात असं दिसतं की मी तुम्हाला हा एक चाचणीचा फॉर्म दाखवते. याच्यामध्ये हा जो मोठा परिच्छेद आहे आणि हा छोटा परिच्छेद आहे, तर हा परिच्छेद जो आहे हा दुसरीच्या पाठ्यपुस्तकाच्या शब्दांवर आधारित आहे, पण तो अपरिचित परिच्छेद आहे. हा पहिलीच्या पाठ्यपुस्तकाच्या शब्दावर आधारित आहे. तर मुलांना हे वाचायला दिलं जातं 5 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांना. त्यामुळे त्यांची इयत्तानिहाय तपासणी होत नाही, त्यांची स्तरनिहाय तपासणी होते. आणि भाषेमध्ये आपण त्यांना हे वाचायला सांगतो आणि गणितात त्यांना संख्या ओळख, वजाबाकीची गणितं आणि भागाकाराची गणितं सोडवायला सांगतो. तर स्थिती अशी दिसते की आपल्याकडे जवळजवळ 42% मुलांना, महाराष्ट्रातल्या 5वीच्या 42% मुलांना दुसरीच्या स्तराचा हा परिच्छेद वाचता आला नाही. आणि गणितामध्ये आपण अतिशयच वाईट परिस्थितीत आहोत. गणितात आपली स्थिती अशी दिसते की 5वीच्या 20% मुलांना भागाकाराचं सोपं गणित सोडवता आलं नाही, जे मांडलेलं गणित आहे. तर त्याच्यामुळे आता आपली एकूण स्थिती अशी दिसते की ही जी आकडेवारी आहे त्यात आपण असं पाहू शकता की एकूण ही जी महाराष्ट्र 22% मुलांना गणितं आली नाहीत. तिसरीच्या मुलांना एकूण 55.8% मुलं अशी आपल्याला दिसतात टक्केवारीमध्ये की ही दुसरीच्या क्षमतेच्याही खाली आहेत. पण म्हणजे त्यांना तिसरीच्या वर्गात प्रवेश दिला गेला, कारण आपल्याकडे दुसरीची गणितही सोडवता येत नाही. आपल्याकडे ऑल पास पॉलिसी आहे. प्रत्येक मुलाला पर्यंत कुणालाही नापास करायचंच नाही, त्याला वरच्या वर्गात एका अर्थाने ढकलायचंच म्हटलं तरी. आणि त्यामुळे आता तुम्हाला इथे दिसेल की 4थीची साधारण
पुन्हा 56% मुलं आहेत की जी दुसरीच्या स्तरापर्यंत पोहोचली नाहीयेत आणि 5वीची अशी मुलं आपल्याला 46.8% दिसतात बरं. की जी दुसरीच्या पण स्तरापर्यंत एकूणच पोहोचली फार नाहीयेत. गंभीर परिस्थिती आहे असं म्हणालात. पण एकूणच आपल्या हा सर्वेक्षण आपण हे संपूर्ण देशभरात केलं तर महाराष्ट्र एक राज्य म्हणून आपण कुठल्या त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठल्या स्थानी आहोत, म्हणजे इतर राज्यांची आणि आपली तुलना जर केली तर काय सांगता येईल? देशाच्या तुलनेमध्ये आपली स्थिती जी आहे ती अशी दिसते की आपण महाराष्ट्राची 2010 मध्ये 73% मुलांना हा सोपा परिच्छेद वाचता येत होतो. तर आता 2012 मध्ये असं दिसतंय की 58% मुलांना येतं. ह्याच्यामध्ये खाजगी शाळेतली मुलं सुद्धा आहेत. बरं. पण जर आपण फक्त जिल्हा परिषद शाळांची आकडेवारी बघितली तर ती 55% खाली आहे. तसंच केरळमध्ये ही स्थिती 65% आहे. हिमाचल प्रदेशात 72% आहे. बिहारमध्ये 44% आहे आणि देशाची टक्केवारी 46% आहे. तर देशाच्या तुलनेमध्ये आपण बऱ्याच स्थितीत आहोत, पण राज्य म्हणून आपण जर प्रगत राज्य पण म्हणजे स्वतःला हा म्हणत अहवाल असू- आपण जेव्हा आपण केंद्र सरकारला म्हणा किंवा राज्य सरकारला जेव्हा दिला तर त्यांचं याविषयीचं काय मत आहे मग? त्यांचं असं म्हणणं आहे की हा अहवाल कोणी अमान्य केलेला नाहीये. बरं. ही एक त्यातली एका अर्थाने चिंतेची आणि एका अर्थाने थोडी स्वागतार्ह बाब आहे. दुसरं असं आहे की याच्यावर आपण काही उपाययोजना निश्चितपणे करूया असं दोन्ही सरकारांचं म्हणणं आहे. केंद्र शासनाचं आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी पण या संदर्भात आमचं जे बोलणं झालं त्यात आपण उपाययोजना नेमकी करू आणि नक्की करू असं त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे. या आकडेवारीमध्ये गणिताची जी आकडेवारी आहे त्यात तुम्ही असं पाहाल की बिहारच्याही आपण खाली आहोत. बिहार राज्य जे आहे त्याच्याही खाली आपली परिस्थिती आहे आणि आपण देशाच्याही खाली आहोत. म्हणजे एकूण आपल्याकडे 22% मुलांना फक्त भागाकाराचं गणित सोडवता आलेलं आहे 5वीच्या. त्यामुळे देशाच्या आणि बिहारच्या तुलनेत सुद्धा आपण आता मागे पडलेले आहोत. त्यामुळे ही फारच मोठी चिंतेची बाब आहे. बरोबर. पण ही चिंतेची बाब आहे, पण मग या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं आपलं मत आहे किंवा आपलं काय वाटतं? मला असं वाटतं की याला जबाबदार एक व्यवस्था म्हणून आपण सगळेजण आहोत. म्हणजे सगळ्यांनी मिळूनच जर आपण प्रयत्न केला तर ही परिस्थिती सुधारता येऊ शकेल. परंतु एकूणच जे काही विदारक चित्र आहे ते आपल्या समोर आहे आणि आता त्याच्यातून आपण चांगलं काय करू शकतो ह्या सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे असं मला वाटतं. आज आपण इथे आलात आणि ही जी वस्तुस्थिती आहे आपल्या या सर्वेमधनं जी आलेली आहे ती आमच्या सगळ्यांना जी सांगितलीत ती आपल्या सगळ्यांनाच मला वाटतं डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे. आणि याच्यावर सगळेच समाज आणि राजकीय सुद्धा पक्ष आणि सरकार सुद्धा योग्य विचार करेल अशी आशा करूयात. आज आपण इथे आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर.